एकदा सांगतो, सगळ्यांनी शांततेत यायचंय, जायचंय. ज्यांना गावाकडे जायचं 29ला वाटा लावायला येणार होते त्यांनी वापस जा. काही आणखी वाशीपाशी जाम येईल असं कळालं. तिकडंच हे पोटे अगदी 10-5 लाख तिकडेच. ज्यांना वापस जायचं ते वापस जा. सोडायला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही. काय हरकत नाही, मान्य केलं तुमचं. ओके, आता फक्त तुम्ही सांगितलं मान्य करायचं. मी सांगाय शब्दाच्या पुढे जायचं नाही, समाजात वाटलं होईल. गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड्या आहे, बिनधास्त ग्राउंडवर लावून द्यायच्या आणि खुशाल पसरायचं. चलो, आता मी उपोषणाला बसतो. सरकारला एक शेवटची विनंती करतो. मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. एक, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. नसता मंगळवारपासून आणखी करोडो मराठी इकडे येणारच. 2, आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे. इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझाच बोलत नाहीये. मुख्यमंत्री साहेब, आणखी ना तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. समाजाला आणि जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे चाटत नाही. मी याच ठिकाणी उपोषण करून गेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सडल, जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही. म्हणून सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही, विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं, याच्यापेक्षा काही सांगू शकत नाही. आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो, काही पोलिसांना आता फोन आला नाही पाहिजे, कारण मला फोनवर बोलता येत नाही. मी आता उपोषणाला बसणार, तब्येत खराब होणार. म्हणून आज समाज चिंतेत उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीची लाट उसळली उपोषणाला बसल्यामुळे. म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा देऊ. आपण आपल्या ठेकाला 2 घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा, पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाड्या पहिल्या काढून ते सांगते लावा. तिथून आपण एसटी शिवराय उपोषण सुरू झालं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.